बघू शकता फ्रेश लॉबस्टर आणि खेकडा फ्रेश. सो हे गाईज, गुड इव्हनिंग. मी निलेश पुन्हा एकदा स्वागत करतोय का नवीन ब्लॉगमध्ये. आज दिवसभरातला दुसरा ब्लॉग शूट करतोय. याच्या आधी तुम्ही बघितला असं काळागोडा आर्ट फेस्टिवलचा ब्लॉग, की माहीत नाही आता हा ब्लॉग मी पहिला टाकतो त्याच्या आधी की त्यानंतर. बट आज दिवसभरातला सेकंड ब्लॉग शूट करतोय वर्सोवा सी फूड फेस्टिवलचा. आता मी आलेलो आहे वर्सोव्याला, अंधेरी वेस्टला. सो माझ्या मागेच म्हणजे पुढे थोडासा वर्सोवा सी फूड फेस्टिवलचा म्हणजे काय म्हणतात एंट्रन्स आहे आणि तिथून आता आपण आतमध्ये जाणार आहोत सी फूड फेस्टिवलला. हा फेस्टिवल अमेझिंग असतो, म्हणजे जेवढे पण सी फूड फेस्टिवल होतात मुंबईभरात त्यामध्ये हा बेस्ट सी फूड फेस्टिवल असतो. थोड्याशा ज्या फिश डिशेस असतात थोड्याशा एक्सपेन्सिव्ह असतात, बट या ताजे फिश आहेत यार, म्हणजे तुम्हाला ते एवढं तर अफोर्ड करायलाच पाहिजे. चला जाऊया, बघूया जास्त वेळ न घालता सी फूड फेस्टिवलचा आनंद घेऊया. काय काय बघायला मिळतं या वर्षीच्या सी फूड फेस्टिवलमध्ये. लेट्स गो देअर. सो गाईज बघू शकता आता आपण पोहोचलो आहोत वर्सोवा सी फूड. वर्सोवा म्हणजे तेच वेसावे कोळी सी फूड फेस्टिवल. सो हा एंट्रन्स आणि चला जाऊया आतमध्ये, बघूया काय काय आता यावेळी आपल्याला बघायला मिळतं. त्यापूर्वी तुम्ही बघू शकता इथे खूप सारे असे स्टॉल लागलेले आहेत, म्हणजे असे खेळण्यांचे म्हणा, लहान मुलांच्या किंवा आणखी काही असे. इथे बरेच सारे असे आपले कोळी बांधव आहेत. हे बघ, हा बघूया कसला स्टॉल आहे. हा आपल्या दागिन्यांचा स्टॉल आहे. चला जाऊया आपण मेन सी फूड फेस्टिवलला. लेट्स गो. सो दिस इज वॉट एंट्री. लेट्स गो इनसाइड. सो बघू शकता पूर्ण वर्सोवा जे कोळी बांधव आहेत त्यांचे जे सगळे अध्यक्ष वगैरे तिथले असोसिएशनचे सगळे आहेत. सो हा एंट्रन्स आणि आता आपण चाललो आतमध्ये. सो पहिलं तिथं स्टॉल आहे सोलकढी वगैरे बघू शकता तुम्ही, आणि काही मसाले लोणची वगैरे आहेत. ट्राय हटके म्हणून. सो आपण आतमध्ये आल्या आल्या आपल्याला पहिला जो स्टॉल लागतो लेफ्ट साईडला सुक्या मच्छीचा आहे. त्यात तुम्ही बघू शकता बोंबील आहेत. ओके, सुरमई आहे. हो सुरमई आहे ना. सुरमई बघू शकता तुम्ही सुकवलेली मच्छी वगैरे. इथे आपलं हे गोड पाण्याचं सोलकढी ना बऱ्याच ठिकाणी बघायला भेटते. इथे मोजिटो वगैरे आहे. सोलकढी बघू शकता तुम्ही. त्यानंतर इथे काहीतरी स्वीट डिश आहेत, गुलाबजाम रबडीमध्ये किंवा ते जे क्रीम असतं. बडीवाली आहे. नंतर जिलेबी आहे मावा. इकडे फालुदा वगैरे आहे बघू शकता तुम्ही. ते बघू शकता फिश नाचोज, टुना तंदुरी, फिश प्लॅटर. आणि तुम्हाला ना इथे ना दारू पण भेटते एकदम. इथे बघू शकता खेकडा. क्रॅब लॉलीपॉप्स आहेत, टुना क्यूब्स आहेत, प्रॉन्स फ्रँकीज आहेत. ओके, प्रॉन्स ग्रेव्ही आहे, प्रॉन्स फ्राईड आहे, प्रॉन्स बिर्याणी आहे, तवला पाव आहे, मोठावाला छोटावाला आहे 50 रुपये, मोठावाला आहे 100 रुपये. प्लॅटर आहे 250. बिग प्लॅटर ऑफ 2500. 100 रुपये पर पीस आहे. ज्युसी क्रॅब्स आहेत तंदूर बेसमध्ये. देन वी हॅव टुना 6 for 100 रुपीज. 50 रुपीज वी हॅव जवला पाव. ओके, स्वस्त आहे, मस्त आहे, टिकाऊ आहे, खाऊन घ्या. सिंपल. एक्झॅक्टली. अमेझिंग फिश आहेत, पण ट्राय करायला पाहिजे एकदा पहिल्यांदा फुल राऊंड मारून घेऊया. बघू शकता तुम्ही या सगळे त्यांच्याकडे आयटम्स आहेत. तुम्ही बघू शकता फिश शॉर्मा पण भेटतो इथे.
आय थिंक मी फक्त नॉर्मल आपला चिकन शॉर्मा ऐकला होता. नंतर इथे पण बघा क्रॅब लॉलीपॉप, लॉबस्टर आहेत, प्रॉन्स आहे, फिश मोमोज आहेत, टुनाची बिर्याणी, प्रॉन्स चिल्ली, चिकन लॉलीपॉप, कॅरमल कस्टर्ड आहे 50 रुपीज, आईस्क्रीम गुलाबजाम, प्रॉन्स कबाब, अमेजिंग. सगळ्यांचे अनमोल तसेच स्टॉल्स आहेत. चिकन मसाला कबाब, चिकन सीख कबाब, चिकन टिक्का अँड ऑल. इकडे सगळे रोल्स आणि बर्गर आहेत. टुना टिक्की बर्गर, टुना रोल, प्रॉन्स रोल, प्रॉन्स चिल्ली, टुनाचं सँडविच पण अमेझिंग, समथिंग डिफरंट. मेन स्टॉल जे चालवतात ना इथून बघू शकता तुम्ही, फुल मच्छी फ्राय. लॉबस्टर बघू शकता केवढा मोठा आहे. आणि समोर खेकडा पण अमेझिंग. सुरमईचा तुकडा बघू शकता केवढा मोठा आहे, हात पण कमी पडेल आपला. सुरमईचा कसा आहे पीस? 800, 800 रुपीजचा एक पीस आहे. कितीची मोठी सुरमई? फिश तुम्ही बघू शकता. नाही, आधी मी प्रॉन तुम्ही बघू शकता इथे असं ना प्रॉपर ना अशी अरेंजमेंट केलेली असते, म्हणजे बसण्यासाठी वगैरे. आणि इथे तुम्ही मच्छी तुमची म्हणजे जे काय डिश असेल तुम्ही इथे मागून अगदी प्रॉपर दारू बिरू म्हणजे लिकर तुम्हाला जे आवडेल तो ब्रँड पाहिजे तो घेऊन तुम्ही ते बसून म्हणजे प्रॉपर एन्जॉय करू शकता. मला वाटतं फार कमी ठिकाणी असे सी फूड फेस्टिवल आहे जिथे तुम्हाला या सगळ्या गोष्टी भेटतात. सो आय थिंक जे कोणी सी फूड लवर आहेत किंवा जे लिकर लवर आहेत त्यांनी सुद्धा इथे येऊन एन्जॉय करायला पाहिजे. हा स्टॉल तुम्ही बघाल ना, काय गर्दी आणि फिश बघा ना, खेकडे बघा काय अमेझिंग आहे, एकदम फुल लालम लाल. केवढे बिझी आहेत ते लोक बघू शकतात. सगळे मच्छी अगदी सुरमईपासून, प्रॉन्सपासून, लॉबस्टरपासून, खेकडे आणि बाकी सगळे बिर्याणी वगैरे सगळे. तुम्ही बघू शकता वर एवढे सुंदर डिझाईन पण केले ना, डेकोरेशन. हे तुम्हाला प्रॉपर सी फूड फेस्टिवल किंवा समुद्राच्या बाजूला बसल्याचा फील येईल. सगळ्या स्टॉलवर बघाल ना अमेझिंग असं खेकडा विकडा मस्तच आहे. पापलेट फ्राय चालू होता. संपर्क साधू शकता. कमी हा इथला म्हणजे स्टेज, इथे बरेच सारे कार्यक्रम चालू असतात. म्हणजे आताही आहे, आज 3rd दिवस आहे, तिसरा दिवस. काही डान्स शो, काही म्हणजे सिंगिंग शो वगैरे असतात. त्याचा तुम्ही आनंद इथे बसून घेऊ शकता. सो अशी सारी सगळी इथे पब्लिक बसली आणि त्या हा कार्यक्रम होतो. या साईडला पण काही स्टॉल्स आहेत, इथे पण सेम तसेच आपले क्रॅब लॉलीपॉप, प्रॉन्स फ्राय वगैरे असे आयटम्स आहेत. फेस्टिवल अर्थात इथे पण एक स्टॉल आहे, याच्यात पण खूप मोमोज वगैरे आहेत. सर्व आयोजक पुन्हा फिशचे जास्त आहेत. अभिनंदन करूयात, आभार मानूयात. कारण एवढे सारे स्टॉल्स लागलेत ना, खूप आहेत. म्हणजे अगदी घरचा स्वाद म्हणा, हे डेझर्ट इन हे म्हणा, स्मोक बिस्किटचं हे म्हणा,
म्हणजे खूप सारे पानचे शॉर्ट्स आहेत, तिथे मोजिटो वगैरे आहे. अमेझिंग, म्हणजे खरंच मजा येते. आणि तुम्ही काय पण नॉनव्हेज खायते एकदम फ्रेश आणि एकदम म्हणजे काय ताजं, म्हणजे एकदम चमचमीत असं खायला मिळेल. आणि सोलकडीचे तर बऱ्याच ठिकाणी हे आहेत. कोळी माना आपली ते बघू शकता प्रॉन्स बर्गर, कार्यकर्ता असतात. टुना रोल, फिश कबाब, आपल्या समाजासाठी पकोडा वगैरे काय वेगवेगळे आयटम्स आहेत. अमेझिंग, तुम्ही बघू शकता. फेस्टिवलच्या माध्यमातून उभ्या जगभरामध्ये आपल्या जातीचा प्रचार होईल, जातीचा उद्धार होईल. म्हणूनच अपोजिट साईडला पण इथे खूप सारे स्टॉल्स आहेत. सेम सगळ्या स्टॉलवर त्याच सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील. तुम्ही बघू शकता प्रॉन्स, बांगडे, मोठे मोठे सुरमई, हलवा, मोठे मोठे खेकडे, लॉबस्टर, तिसऱ्या, गाभोळी आहे. नंतर इथे बघू शकता, इथे पण खूप सारी मच्छी ठेवलेली आहे, प्रॉन्स वगैरे. केकचे छोटे पीस पण बघू शकता तुम्ही. काही मस्तपैकी आता 1-2 नॉनव्हेज आयटम खाल्ले, शॉर्मा पण खाल्ला, टुना फिशवाला अमेझिंग होता. आणि त्यानंतर आता हे पितोय सोलकडी. सो गाईज बघू शकता कम्प्लिटली हा म्हणजे सगळा स्टॉल आहे. सगळे आपले मच्छी आणि प्रॉन्स, चिकनचे फार कमी आहेत पण मच्छीचे सगळे. सी फूड फेस्टिवल आहे, सो सगळे जे स्टॉल आहेत आणि सगळे तुम्हाला इथे पूर्ण अशी बसायला वगैरे जागा वगैरे आहे. मस्त तुम्ही एन्जॉय करू शकता फॅमिली बरोबर. आणि आता समोर आता काही डान्स शो किंवा हिंगला देवीचे म्हणजे हिंगला देवी वेसावाची देवी आहे, तर काही कार्यक्रम चालू होत आहेत. चला बघूया आपण. सो फायनली हा इथे लास्ट स्टॉल आहे. हा लास्ट स्टॉल पण म्हणजे जवळपास यायचाच आहे. म्हणजे सगळं आपलं जे सुकवलेली मच्छी आहे, बांगडा, सुरमई असो, मग बोंबील असो, जवला वगैरे. आणि इथे काही पिकल्स आहेत मच्छीचे वगैरे, म्हणजे लोणचं वगैरे, सोडे वगैरे पण आहेत. आणि फायनली आता आपण एक्झिट करतोय. सो अमेझिंग होता. आता 9-9:30 झाले, निघायचं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस. सो गाईज असा होता छोटासा ब्लॉग ज्याच्यामध्ये आपण बघितलं वर्सोवा सी फूड फेस्टिवल 2024. आणि आता रात्रीचं ऑलमोस्ट 9 वाजले, मला पुन्हा घरी जायचं. सो मी निघतोय आता. सो आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब जरूर करा. काय कमेंट्स नक्की कळवा. पुन्हा एकदा व्हिडिओ असेल का ब्लॉगमध्ये. गुड बाय गाय.